हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रात होणाऱ्या प्रतिकूल परिणामांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना संकटातून सहकार्य करून बाहेर काढणे ही राज्य शासनाची जबाबदारी असून त्याप्रमाणे राज्य शासन काम करीत आहे, असं प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय येथे शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त आयोजित देशी गोवंश प्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, आमदार शंकर मांडेकर, महापौर मंजुषा नागपुरे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे, कृषी सचिव परिमल सिंह, महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, कृषी आयुक्त सूरज मांढरे, पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर किरण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून भरणे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कृषी क्षेत्राविषयी जिव्हाळा होता. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून त्या मार्गी लावून त्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांची होती. त्यांनी देशी गायीचे महत्त्व लक्षात घेता त्यांच्या संवर्धनासाठी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या बळकटीकरणाकरता निधी उपलब्ध करून दिला होता. या केंद्राच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळत आहे. अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे शास्त्रज्ञ गोपाल सुतरिया म्हणाले, बन्सी गीर गोशाळेच्या वतीनं देशातील सुमारे 8 लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. गायीच्या शेणाचे महत्त्व लक्षात घेता विविध संशोधन करून 65 प्रकारच्या पिकाला लाभ झाला आहे. शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतलेले आहे. परिणामी शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करीत आहे, असंही सुतरिया म्हणाले. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची कार्यक्रमाच्या अनुषंगाने संदेश देणारी चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाश्वत देशी गोपालन मार्गदर्शक पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच राज्यातील 14 गोपालकांचा सत्कार करण्यात आला. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशी गायींचं च्या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेबांचं खूप बारीक लक्ष होतं आणि दादाने हे संशोधन केंद्र दादा राज्याचे उपमुख्यमंत्री असताना इथं सुरू केलं. ह्यातनं एकच उद्देश होता की ज्या आपल्या देशी गायीत त्यांचं चांगल्या प्रकारचं संवर्धन झालं पाहिजे. त्यामध्ये नवीन त्यामध्ये दुधाचा वाढ असेल किंवा इतर गोष्टीमध्ये त्यामध्ये अनेक काही गोष्टीमध्ये बदल करून या देशी गायीचं महत्त्व या आपल्या सर्वांना कळालं पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशी गाई आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनामध्ये त्याचं किती महत्त्व असतं की त्याच्या शेणखतापासून, त्याच्या मूत्रापासून, दुधाच्या बाबतीत इतर दूध आणि देशी गाईचं दूध यामध्ये खूप फरक आहे. लहान बाळांसाठी हे खूप दूध महत्त्वाचं असतं. अशा अनेक गोष्टी आहेत आणि यासाठी दादांनी खूप मोठा पुढाकार घेतला आणि हे केंद्र देशी गायींचं इथं आपल्या इथं पुण्यामध्ये सुरू केलेलं आहे. नुकतंच शासनाने दादांचं नाव या केंद्राला दिलेलं आहे. या माध्यमातून निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना याचा निश्चित प्रकारे माझ्या जे गोपालक आहेत ज्यांच्याकडे देशी गाय आहेत त्यांना निश्चित प्रकारे याचा फायदा होणार आहे. आणि या प्रदर्शनाच्या निमित्तानं आज राज्यातून अनेक लोक इथं हजर आहेत आणि त्यामुळे निश्चित त्यांच्या माध्यमातून या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार होणार आहे. परंतु खरंच आज दादांची आठवण आम्हा सर्वांना आल्याशिवाय राहत नाही. कारण का दादा आज नाही आहेत. आज दादांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करायसाठी ही वेळ आमच्यावरती कधी येईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. परंतु आज निश्चित प्रकारे आज दादांचं जयंतीचं औचित्य साधून दादांना अभिवादन करण्यासाठी आज कार्यक्रम हा इथं पुण्यामध्ये आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजवर होतो.